ज्या कर्मामुळं शोक, मोह, क्रोध, राग, भय, श्रम हे सगळे विकार उत्पन्न होतात, त्या धन आणि जीवनाच्या इच्छांचा त्याग केला पाहिजे. काय उपदेश केलाय अवधूतानं पहा. ज्या कर्मामुळं माणसाला शोक उत्पन्न होतो, ज्या कर्मामुळं क्रोध येतो, राग येतो, त्या जीवनातल्या इच्छाच जर काढून टाकल्या तर, ज्या कामामुळं आपल्याला राग येतो, आपल्या जीवाची तगमग होते आणि आपण दुसऱ्यालाही देखील त्रास देतो, ते कामच आपण नाही केलं तर अवधूत उपदेश करतात. अवधूत पुढे सांगतात प्रल्हादाला त्यांच्या गुरुविषयी, अजगर आणि मधमाशी हे माझे जगातले सगळ्यात श्रेष्ठ गुरु आहेत, श्रेष्ठ गुरु. अजगर आणि मधमाशी, दत्तात्रय अवधूताचे 24 गुरु आहेत, 24 गुरु. त्याच्यापैकी अजगर आणि मधमाशी हे सगळ्यात श्रेष्ठ गुरु सांगितले अवधूतानं. कशामुळे सांगितले त्याच्या मागं कारण. मधमाशी मध गोळा करत राहते बाबा. पाठीमागं बसले तुम्ही, जरा पुढे या. मधमाशी मध गोळा करते, मध. पण तो मध स्वतः कधी खाते का? नाही. तिला माहित आहे आपला हा गोळा केलेला मध कोणीतरी घेऊन जाणार आहे. बोलताना आता जरा इको कमी केलं तरी चालते. आपला मध कोणीतरी घेऊन जाणार आहे दुसराच, तरी पण मधमाशी कधी मध गोळा करायचं थांबवते का? नाही. तिला माहित आहे कोणीतरी दुसराच मध या पोळ्यातला काढून घेऊन जाणार आहे, तरी देखील आपलं चांगलं काम ती कधी सोडत नाही. आणि अजगर पाहिलाय, ते पहिले खेळ करणारे लोक यायचे, त्यांच्याजवळ थोडा लहान असायचा अजगर. त्याच्यापेक्षाही कितीतरी मोठे मोठे असतात, खूप मोठे अजगर असतात. पण अजगर कधी खायला नाही मिळालं म्हणून कधी धावपळ करताना दिसला का? सुस्त पडून राहते का जागी? सुस्त पडून राहते. हो, कारण त्या अजगराचं म्हणणं असते, नशिबानं जे काही दिलंय आपल्याला त्याच्यात समाधान मानायचं. देवावर विश्वास ठेवा, नशिबावर विश्वास ठेवा. उगा पळापळ करून उपयोग नाही, पळापळ करून उपयोग नाही. नशिबानं जितकं दिलंय ना त्याच्यात समाधान. तुमच्या नशिबातच जर एखादी गोष्ट नसेल तर त्यासाठी, त्या गोष्टीसाठी हव्यास करून, धावाधाव करून काही उपयोग नाही. चला, अशा प्रकारे अजगराचा आणि मधमाशीचा उपदेश अवधूतानं अंगीकारला आणि त्याला गुरु म्हणून स्वीकारलं अवधूतानं. तोच उपदेश त्यांनी भक्त प्रल्हादाला केलेला आहे. 7व्या स्कंदामध्ये 15व्या अध्यायामध्ये गृहस्थाश्रमासाठी, जे गृहस्थाश्रमी लोक आहेत, म्हणजे तुम्ही आम्ही सगळे सांसारिक लोक आहेत, त्यांच्यासाठी मोक्ष धर्माचा उपदेश केलेला आहे. मोक्ष धर्माचा उपदेश. नैतादृश्य परो धर्मो नृणाम सद्धर्ममिच्छताम न्यासो दंडस्थ भूतेषु मनोवाक्वा यजस्य यः. कोणत्याही प्राण्याला काया, वाचा आणि मनानं कोणताच त्रास न देणं याच्यासारखा श्रेष्ठ धर्म जगामध्ये दुसरा कोणताच नाही. काय म्हणतो मी, लक्षपूर्वक ऐका. धर्म म्हणतो आपण, धर्माची व्याख्या नेमकी काय अजून कोणी सांगितली नाही, पण भागवत सांगतं. धर्म कोणाला म्हणायचं, कशाला म्हणायचं धर्म? ऐका. कोणत्याही प्राण्याला, कोणत्याही जीवाला कायेनं, वाचेनं, मनानं कोणतंच दुःख न देणं याच्यासारखा मोठा कोणताच धर्म नाही. आणि ही सगळी सनातन धर्माची शिकवण आहे, आपल्या हिंदू वैदिक संस्कृतीची शिकवण आहे. कोणालाही न दुखावणं, कोणाचंही मन न दुखावणं याच्यासारखा मोठा धर्म कोणताच नाही. म्हणून तर म्हटलेलं आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम खरा तो भोंग्याचा आवाज बंद करा. जगाला प्रेम खरा तो एक
एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे राहतो एकची धर्म जगाला प्रेम पावे राहतो एकची धर्म जगाला प्रेम पावे जगाला प्रेम देणं याच्यासारखा दुसरा मोठा धर्म जगामध्ये दुसरा कोणताच नाही. म्हणून अजून पुढे वर्णन सांगितले, जगी जे दीन अति पतिता जगी जे दीन पद दलिता जगी जे हीन अति पतिता जगी जे दीन पद दलिता तयाला बंधू मानावे तयाला बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. गोड गोड वर्णन आहे. कुणाणा व्यर्थशी नवावे कुणाणा व्यर्थ ही नवावे. माणसानं माणसासोबत वागायचं कसं, राहायचं कसं, कुणाला विनाकारण हिनवायचं नाही, कुणाची चेष्टा नाही करायची. कुणाला व्यर्थशी नवावे, कुणाला विनाकारण त्रास देऊ नये माणसानं. मग कुणाला व्यर्थ ही नवावे कुणाला व्यर्थशी नवावे तयाला बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. गोड गोड भजन येतं, एकापेक्षा एक बंधुभाव सगळ्यासोबत प्रेमानं राहणे याच्यासारखा याच्याहून मोठा दुसरा धर्म जगात कोणताच नाही. तुकडोजी महाराजांची भजन आहे का? खरा बंधुभाव काय असतो त्या भजनामधून कळल. तुकडोजी महाराजांचा गोड उपदेश आहे. आणि ते बंधुभाव येण्यासाठी त्यांनी देवाकडे एकच प्रार्थना केली, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे. दुसरं काहीच मागितलं नाही त्यांनी देवाकडं. आमच्या सगळ्या साधू संतांनी काय मागितलं पहा. माऊलींनी सुद्धा आपल्या पसायदानामध्ये आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. पुढं काय मागितलं तुम्हाला सगळ्याला माहित आहे. जे वाईट माणसं आहेत ते वाईट माणसं संपू दे म्हटले नाही माऊली. त्या वाईटाचं वाईट पण जाऊ दे, फक्त वाईट पण जाऊ दे. हो, जे खळांची व्यंकटी सांडो. असा बंधुभाव जर हृदयामध्ये असेल तर त्याच्यासारखा सांसारिक, त्याच्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ कोणीच नाही. सांसारिकाचा हा एक सर्वात मोठा धर्म सांगितला. गृहस्थ धर्म श्रेष्ठ आहे. सगळ्यात श्रेष्ठ कोणता धर्म असेल तर गृहस्थ धर्म आहे, म्हणजे सांसारिकाचा धर्म आहे. तुम्ही आम्ही श्रेष्ठ सांगितलं. हो, धर्मानं जर वागलं, आपण जर धर्मानं वागलो तर देवाची सुद्धा प्राप्ती आपल्याला करता येते आणि मोक्ष सुद्धा मिळवता येतो. हो. युयम नरलोके व्रतभुरी भागा लोकं पूजाणा मुनयो भियन्ति येषा ग्रहणा वसतीति साक्षात् गूढं परम ब्रह्म मनुष्यलिंगं. देव जो आहे देव तो गुप्त रूपानं सांसारिकाच्या घरी राहतो आणि त्याच्या दर्शनासाठी साधू मुनी संत सुद्धा तुमच्या घरी येतात. हो, येतात असं भागवत सांगतं. भागवत काय सांगतं? सांसारिकानं जर आपला धर्म नीट पाळला, म्हणजे प्राणीमात्रावर दया करणे, एकमेकाला मदत करणे, सगळ्यासोबत बंधुभावाने सामंजस्याने राहणे
असा जर एखादा सांसारिक राहत असेल तर देव सुद्धा तुमच्या घरी येऊन राहतो, देव सुद्धा. आणि त्या देवाच्या दर्शनासाठी दुसरे साधू संत तुमच्या घरी येतात. म्हणजे गृहस्थाश्रमासारखा दुसरा आश्रम आहे का? नाही. गृहस्थाश्रम एवढा श्रेष्ठ आहे. आपण म्हणतो वैराग्य धारण करणं, भगवे वस्त्र लावणं आणि संन्यास घेणं श्रेष्ठ आहे, देवाची भक्ती खरी ती आहे. नाही. भगवे वस्त्र धारण केलेला वैरागी साधू सुद्धा दुपारच्या वेळेला आपल्या पोटाच्या सोयीसाठी, पुडीसाठी, त्याला पुडी म्हणतात, जेवण. संन्यासाचं जेवण म्हणजे त्याला पुडी म्हणायचं बाबा. हो, आपण जेवण म्हणतो ते पुडी म्हणतात. त्यांच्या पुडीसाठी कुठे येतात? संसारिकाच्या दारात यावं लागतं त्यांना भिक्षा मागण्यासाठी. दररोज 5 घरं म्हणा, 2 घरं म्हणा, 1 घर म्हणा. मग श्रेष्ठ कोण? तो संन्यास घेणारा नाही, जो संसारात राहून भगवंताची भक्ती करतो, तो श्रेष्ठ, तो श्रेष्ठ. हो, शुकाचार्य